नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 31 डिसेंबरला आपल्याला आपल्या घरावरून आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तींवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. 31 डिसेंबर म्हणजे हा वर्षाचा आखरी दिवस असतो. 31 डिसेंबरच्या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून, आपल्या घरावरून ओवाळून एक वस्तू टाकायची आहे. आपल्या घराला व आपल्या परिवाराला जी इडापिडा लागलेली आहे तर ती निघून जाण्यासाठी काही खास उपाय आपण करणार आहोत. आपल्या घरातील इडापिडा, दारिद्र्यता सर्व निघून जाईल. नवीन वर्ष जे आहे तर ते आपल्याला सुखाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जाईल. आणि अशीच प्रत्येकाची इच्छा असते की नवीन वर्ष हे आपले सुखासमाधानीचे जावा म्हणून. त्यामुळे आपण त्या दिवशी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी न्यू इयर असं म्हणून आपण नवीन वर्षाला सुरुवात करत असतो. कारण की सर्वांना सुखासमाधानीचे जावो हे नवीन वर्ष, आणि आपण आशा करतो की हे नवीन वर्ष आपले आनंदाचे गेले पाहिजे. तसं तर आता बरेच जण म्हणतील की आपण तर नवीन वर्ष हे गुढीपाडव्यानुसार मानत असतो, पण गुढीपाडव्यानुसार आपलं मराठी नवीन वर्ष हे सुरू होत असलं तरी पण आपण या नवीन वर्षाच्या ज्या दिवशी आपण कॅलेंडर लावतो म्हणजेच 1 जानेवारीला, त्या नवीन वर्षाला सुद्धा आपण तितकंच महत्त्व देतो. कारण की आपण त्याच दिवशी नवीन कॅलेंडर हे आपल्या घरामध्ये लावत असतो. मग आपल्यासाठी तोही एक नवीन वर्षाचाच दिवस असतो. त्यामुळे या इंग्रजी कॅलेंडर नुसार सुद्धा आपल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या नव्याने सुरू होत असतात. आणि कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा आपण 1 जानेवारी पासूनच आपलं नवीन वर्ष हे सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्याला या शेवटच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे की जेणेकरून आपल्याला लागलेला दोष, इडापिडा, घराला लागलेली वाईट नजर, दोष, इडापिडा या सगळ्या निघून जातील. आणि जेव्हा नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर निघून जाते तेव्हाच सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो. त्यानंतरच मग आपल्या घरामध्ये आनंदाचे वातावरण हे निर्माण होते. त्यामुळे आपल्याला वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी 31 डिसेंबरला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्या घरामध्ये कोणीही करू शकतो. फक्त मासिक धर्म आलेला असेल तर त्या स्त्रीने करू नये, त्याऐवजी मुलांनी केला तरीही चालेल, पतीने केला तरीही चालेल. सुतक असेल तर तेव्हा करू नका. आज मी तुम्हाला एकदम सोपा असा नारळाचा उपाय सांगणार आहे. तर हा उपाय आपल्याला उद्या 31 तारखेला म्हणजेच 31 डिसेंबरला करायचा आहे. आणि हा उपाय आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून करायचा आहे. आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती असेल, सासू सासरे, आपले मुलं, आपले काका काकू यांच्या सर्वांवरून आपल्याला एक नारळाचा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये जितके व्यक्ती असेल तेवढे आपल्याला नारळ घेऊन यायचे आहे. जर आपल्या घरामध्ये 4 व्यक्ती असेल किंवा आपल्या घरामध्ये 6 व्यक्ती असेल तर आपल्याला 6, 4 तुमच्या घरामध्ये जितके व्यक्ती असेल त्या व्यक्तींचे आपल्याला नारळ आणायचे आहे. आणि 1 नारळ आपल्याला एक्स्ट्रा आणायचा आहे, जास्तीचा आणायचा आहे. म्हणजे जर आपल्या घरामध्ये 5 माणसं असेल तर आपल्याला 6 नारळ आणायचे आहे. जर आपल्या घरामध्ये 4 माणसं असेल तर आपल्याला 5 नारळ आणायचे. आपल्या घरामध्ये 2 व्यक्ती असेल तर आपल्याला 3 नारळ आणायचे. याला थोडासा खर्च येतो, पण हा उपाय म्हणजेच आपल्या घरामध्ये जितके व्यक्ती आहेत त्यामध्ये आपल्याला 1 नारळ हा एक्स्ट्रा आणायचा आहे, जास्तीचा आणायचा आहे. तर आपल्या घराची आणि आपल्या माणसांची दृष्ट काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. वर्षभरामध्ये आपल्याला सुख दुःख हे येतच असतात. तर या 2025 मध्ये आपल्याला जे काही उतार चढ आले, सुखाचे दुःखाचे सर्व अडचणी आपण बघितल्या आणि त्यामधून आपल्याला उभं राहण्याची ताकद दिली. तशीच आपल्याला पुढच्या वर्षी ही ताकद मिळावी, सुख दुःख सगळे सहन करण्यासाठी. तर नवीन वर्षाची सुरुवात ही चांगली व्हावी व आपली घरावरची आणि आपल्या सर्व घरातल्या कुटुंबावरची नजर काढण्यासाठी आपल्याला या नारळाचा उपाय करायचा आहे. तर या नारळाचा उपाय कसा करायचा आहे तर तोच आपण आता बघूया. सर्वात आधी तुम्हाला पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे. आणि ज्या व्यक्तींच्या वरून आपल्याला नारळ उतरवून घ्यायचा आहे, ओवाळून घ्यायचा आहे, त्यांना आपल्याला पश्चिम दिशेला उभं करायचं आहे. म्हणजे आपण पूर्व पश्चिम असं उभं राहायचं आहे आपल्या घरामध्येच. व प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला
एक नारळ हा उतरून घ्यायचा आहे आणि तो नारळ बाहेर जाऊन पिशवीमध्ये ठेवायचा आहे. परत घरात यायचं आहे हातपाय धुवून आणि परत दुसऱ्या व्यक्तीवरून तो नारळ आपल्याला उतरून घ्यायचा आहे. म्हणजे असा उपाय आपल्याला आपल्या नवऱ्यावरून, आपल्या मुलांवरून, आपल्या सासू सासऱ्यांवरून, आपल्या घरामध्ये जितके व्यक्ती असेल तितक्या व्यक्तींवरून हा नारळ आपल्याला उतरून घ्यायचा आहे. आणि प्रत्येक वेळेस हा नारळ उतरताना आपल्याला घड्याळीचा काटा ज्या दिशेला फिरतो त्या दिशेला फिरून हा उपाय करायचा आहे. म्हणजे असा 7 वेळास आपल्याला उतरवायचा आहे घड्याळीच्या काट्यासारखा. आणि त्यावेळेस स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्याला 7 वेळा हा नारळ उतरून घ्यायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून. व सर्वांवरून हा नारळ उतरून झाल्यावर नंतर आपल्याला प्रत्येक वेळेस तो बाहेर नेऊन ठेवायचा आहे आणि हातपाय धुवायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि तो जो आपण एक एक्स्ट्रा नारळ घेतलेला आहे, म्हणजे जो जास्त नारळ आणलेला आहे आपल्या, तर तो एक्स्ट्रा नारळ आपल्याला आपल्या घरावरून सुद्धा उतरून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या घराला जी काही नजरबाधा लागेल असेल, जी काही इडापिडा लागेल असेल तर ती सुद्धा निघून जाऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा मंत्राचा जप करत घड्याळीच्या ज्या साईडला फिरतो त्या साईडने आपल्याला 7 वेळा आपल्या घरावरून सुद्धा हा नारळ उतरून घ्यायचा आहे. त्यानंतर हे सर्व नारळ आपल्याला एका ठिकाणी पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे किंवा एखाद्या झाडाखाली किंवा लांब टाकून द्यायचे आहे फोडून. तिथे पक्षी कोणी असे मुंग्या कीटक खाऊन घेतील. हा उपाय आपल्याला कुठेही फेकून द्यायचा नाही आहे. म्हणजे असं नाही की आपल्या घरावरची, आपल्या घरातल्या लोकांची इडापिडा जाऊ दे आणि दुसरं कोणाला मिळू देत, असं आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे. आपल्याही घरावरची इडापिडा जाऊ द्या आणि दुसऱ्याही घरांची कोणाला आपली इडापिडा लागू देऊ नये म्हणून हा उपाय आपल्याला हे नारळ केलेले ते खूप लांब नेऊन टाकायचे आहे अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी कोणाचा यांना स्पर्शही होणार नाही आणि याला कोणी ओलांडाही करणार नाही. अशा ठिकाणी आपल्याला ते नारळ ठेवून द्यायचे आहे. तिथले पशु पक्षी कीटक हे नारळ खातील किंवा पाण्यामध्ये विसर्जित करा. असा उपाय तुम्ही 31 डिसेंबरला नक्की करा. या उपायामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता, काही अडथळे, आपली जी काही इडापिडा आहे, दारिद्र्यता आहे, नजरबाधा आहे, आपल्या घरातील व्यक्तींना जी काही नजरबाधा झालेली आहे, आपल्या घराला काही दोष लागलेला आहे तर त्या सर्व निघून जातील. तर असा हा छोटासा उपाय तुम्ही उद्या 31 डिसेंबरला कधीही करू शकता. अगदी सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, तुम्हाला शक्य होईल त्या टायमिंगमध्ये तुम्ही हा नारळाचा उपाय नक्की करा. हा उपाय आपण प्रत्येक अमावस्येला सुद्धा करतो. प्रत्येक अमावस्येला जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही असा उपाय प्रत्येक अमावस्येला सुद्धा करू शकतात आपल्या घरावरून व आपल्या घरातील व्यक्तींवरून. त्यावेळेस तुम्ही एकच नारळ प्रत्येक व्यक्तीवरून उतरून टाकला तरीही चालेल दर अमावस्येला. फक्त आपल्याला उद्या हा 31 डिसेंबरला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून प्रत्येक वेगळा नारळ हा उतरून घ्यायचा आहे. अमावस्येच्या दिवशी दर अमावस्येला महिन्याच्या आपण एकच नारळ प्रत्येकावरून ओवाळून घेतो तर तो तेव्हा चालेल. पण उद्या आपल्याला सगळ्यांसाठी स्पेशल वेगळा नारळ आणायचा आहे. स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर पुरुषांनी केला तरीही चालेल हा उपाय, किंवा आपल्या घरातील मुलांनी केला, मुलींनी केला तरीही चालेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉन आहे तर तेही क्लिक करा. म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर हाईपचं ऑप्शन आहे तर हाईपलाही प्रेस करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.